आपल्या बालपणी हे गुलाबजामुन आपल्याला जास्त करून बघायला भेटायचे का आपण कायम खायला जायचो, परंतु आजच्या काळात हे सुके गुलाबजामुन कुठे तर गायब झालेले आहेत. तरीसुद्धा आपण आज हे पारंपरिक आणि साध्या पद्धतीत कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये आपण आज बघून घेऊया. चला तर आज आपण बनवूया सुके गुलाबजामुन. आपण हे गुलाबजाम बनवण्यासाठी 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आपण यात फूड कलर न वापरता बीट वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी पेस्ट झालेली आहे. आणि इकडे आता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि आता आपण सुके गुलाबजामुन तयार करून घेऊयात. तेल आधी आपण गरम करून घेतलेलं आहे. ते मध्यम आचेवर आपण तळायचं आहे. जास्त फास्ट पण नाही करायचं, स्लो पण नाही करायचा. मध्यम आचेवर तळायचे आहेत आपण ते गुलाबजाम. बघू शकताय तुम्ही गुलाबजामुन किती छान कलर आला आहे. आता आपले गुलाबजाम रेडी आहेत. आपण गुलाबजाम तळतानाच पाक एका साईडला तयार केलेला आहे. पाकासाठी आपल्याला 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी लागणार आहे. तो आपण एक तारी पाक तयार करायचा आहे. बघू शकताय तुम्ही आता आपले गुलाबजाम रेडी आहेत. आपला पाक रेडी झालेला आहे. आपण त्यामध्ये गुलाबजामुन घालूया. आपण ते गुलाबजामुन त्यात जास्त वेळ नाही ठेवायचे. जास्तीत जास्त 5 मिनिटच ठेवायचे आणि लगेच काढायचे आहेत. हे गुलाबजामुन आपण जास्त वेळ पाकात ठेवणार नाही आहोत, कारण जर जास्त वेळ ठेवला तर हे नरम पडून जातील आणि कुरकुरीत लागणार नाहीत. आपल्या घरगुती पद्धतीत हे सुके गुलाबजामुन रेडी आहेत. खूप छान गोड आणि कुरकुरीत असे हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपल्या बालपणी भेटणारे हे सुके गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.